वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। दोन अपडेट्स आहे महत्त्वाच्या आणि ऍक्च्युअल मध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न केला होता त्या संदर्भात जागे संदर्भात जे आहे ते आणि एक अपडेट आहे ती सुद्धा सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। ठीक आहे, व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचं नोटिफिकेशन मिळेल त्याला ऑलवर सेट करा। शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल किंवा टीईटी परीक्षा कोणत्याही प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी लवकरात लवकर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आता एक नवीन अपडेट आलेली आहे ती तुम्हाला टेलिग्रामला देतो मी, व्हॉट्सअप चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। ठीक आहे, आणि हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं की मराठीमध्ये आपण सुद्धा टेक चॅनल ओपन केलंय, त्याला सुद्धा तुम्ही सपोर्ट करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता आणि व्लॉगिंग चॅनल तुम्हाला माहित आहे त्यांना सुद्धा जॉईन करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली जी अपडेट आहे ती आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीनं जी आलेली आहे ती अगोदर ती सांगून देतो, नंतर दुसरी अपडेट जी आहे ती घेतो। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर बघा पहिली जी अपडेट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे एक प्रसिद्धीपत्रक जे आहे नवीन प्रसिद्ध झालेलं आहे। प्रसिद्धीपत्रक या संदर्भात आहे, तुम्ही इथे बघू शकता हे प्रसिद्धीपत्रक आहे। अपडेट देण्याचं आपलं काम आहे आणि ती तुमच्यापर्यंत ऑथेंटिक पद्धतीने पोहोचवणं माझं काम आहे। ठीक आहे, हे बघा इथे प्रसिद्धीपत्रक आहे। या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे की शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे टीईटी परीक्षा 2025 हिचे प्रवेश पत्र जे आहे म्हणजे हॉल तिकीट जे आहे हॉल तिकीट आलेली आहे आणि उमेदवारांनी जे आहे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा 23 नोव्हेंबर 2025 ला होणार आहे रविवारी। ठीक आहे, त्याच्यामुळे ज्या ज्या उमेदवारांनी टीईटी परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की तुमचे प्रवेश पत्र किंवा तुमचे हॉल तिकीट जे आहे ते आलेले आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये एक अजून सांगून देतो तुम्हाला, ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या अभ्यर्थ्यांनी टीईटी परीक्षेचे फॉर्म भरलेले आहे त्यांच्यासाठी एक गोष्ट अशी आहे की मराठी मीडियमचे जे विद्यार्थी सोडून बाकी जे वेगवेगळ्या मीडियमचे विद्यार्थी आहेत, बंगाली, तेलुगू, कन्नड वेगवेगळ्या भाषेचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मात्र परीक्षा केंद्र जे आहे तुम्हाला उपलब्ध करून दिले होते। मागचं प्रसिद्धीपत्रक बघितलं नसेल तर बघून घ्या तुम्ही, ते अपडेट जे आहे चॅनलवर व्हिडिओ आपलं तुम्ही बघू शकता। परीक्षा केंद्र जे आहे तुम्हाला तुमची कमी संख्या असल्यामुळे तुम्हाला परीक्षा केंद्र जे आहेत दिलेले आहेत किंवा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर ते तुम्ही एकदा बघून घ्या। तर अशा प्रकारे पहिली अपडेट जी होती ती होती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीनं की हॉल तिकीट किंवा प्रवेश पत्र जे आहेत तुम्हाला आलेले आहे, तुम्ही ते डाउनलोड करायचे आहे। डाउनलोड करायसाठी काही जास्त प्रोसेस जी तुम्हाला कळेल कदाचित, एवढी काही अवघड प्रोसेस नाहीये। तुम्हाला व्यवस्थितपणे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचंय आणि ते हॉल तिकीट जतन करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जाताना ते हॉल तिकीट सोबत न्यायचंय। ठीक आहे, ही होती पहिली अपडेट। आता दुसरी अपडेट बघूया कोणती आहे कोणती नाही। दुसरी जी अपडेट आहे ती आहे, मी तुम्हाला त्या दिवशी पालघर जिल्ह्याचं सांगितलं होतं। पालघर जिल्ह्यामध्ये 1111 पद रिक्त आहेत, पेसा क्षेत्रातले जिल्हा आहेत आणि जवळपास 1111 पद रिक्त आहेत। ठीक आहे, त्याच्यामधल्या जागा ज्या आहेत काही जागा बिगर पेशाच्या आहेत आणि काही जागा पेशाच्या आहेत। ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा इथे जे आहे इथे एक गोष्ट आहे अजून, ठाणे महानगरपालिका आणि ठाणे झडपी म्हणजे ठाणे जिल्हा परिषद जी आहे ठाणे जिल्हा परिषदेची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी समोर आलेली आहे। मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तसा स्क्रीनशॉट सुद्धा लावला होता, तुम्ही तो बघितला की नाही मला माहित नाही, पण जर नसेल बघितला तर सांगून देतो तुम्हाला। बघा याच्यामध्ये एक आकडेवारी महत्त्वाची आहे ती कोणती आहे तुम्हाला सांगून देतो। ठाणे जिल्हा परिषदेमध्ये एकूण पदसंख्या जी आहे ती 756 आहे। आता याच्यामध्ये लगेच खुश व्हायचं नाहीये, मला काही गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला। बघा मी तुम्हाला अगोदर जे सांगितलेलं आहे तो जो व्हिडिओ आहे, जो व्हिडिओ आपला व्हायरल झाला किंवा चांगले व्ह्यूज आहेत त्याला, तो व्हिडिओ जवळपास सगळ्यांनीच बघितला। त्याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगितली होती की महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे असे आहेत पेसा क्षेत्रातले जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पदसंख्या दिसेल आणि कोकण विभागामधले सुद्धा जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पदसंख्या चांगल्या प्रकारे दिसेल। ठीक आहे, जी आकडेवारी शिक्षक भरतीसाठी येईल। ठीक आहे, त्याच्यामुळे त्या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त पदसंख्या आपल्याला दिसतील। पण महाराष्ट्रातले जे बाकीचे जे जिल्हे आहेत, उदाहरणार्थ चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा तुम्हाला जागा दिसतील, कारण की तिकडे शक्यतो उमेदवार जात नाही, पसंतीक्रम देत नाही, तिकडे सुद्धा तुम्हाला जागा दिसतील। पण बिगर पेसा क्षेत्रातले जे जिल्हे आहेत तर काही काही जिल्ह्यामध्ये शिक्षक अतिरिक्त होतील, ही सुद्धा सत्यता आहे। काही जिल्ह्यामध्ये शिक्षकांची पदसंख्या थोडी कमी आढळू शकते, 50, 100, 200, 300 झडपीची। तर अशा प्रकारे तुम्हाला जागा ज्या आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये दिसेल। त्याच्यामुळे टेन्शन नाही घेता, ज्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत त्या जिल्ह्यांची आकडेवारी समोर येईल लवकर लवकर। ती सगळी जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला येतील, त्याच्यामुळे चांगल्या पदांसाठी भरती प्रक्रिया होईल, त्याच्यामुळे निश्चिंत राहा। ठीक आहे, आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ठाणे जिल्हा परिषदेमध्ये जागा किती आहेत एकूण बघा 756 जागा आहेत, त्याच्यामध्ये बिगर पेशाच्या आहेत 493। ठीक आहे, 493 जागा आहेत म्हणजे 500 जागा जवळपास बिगर पेशाच्या आहेत। ठीक आहे, या बाकीच्या उमेदवारांना जातील, वेगवेगळ्या उमेदवारांना। आणि नंतर पेशाच्या ज्या जागा आहेत त्या जागा ज्या आहेत जवळपास 263 आहे। मी तुम्हाला टोटल चार्ट खूप मोठा आहे, एवढा चार्ट तुम्हाला दाखवणार नाही। पेसा क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये जवळपास 263 जागा पेसा उमेदवारांसाठी आहे फक्त,
त्याच्यामुळे पेसा उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आता एकूण जे टोटल बघितले आपण, तर एकूण टोटल होते 756 एवढ्या जागा आहेत. याच्यामध्ये विज्ञान विषयाच्या जागा ज्या आहेत जास्त आहे, मॅथ आणि सायन्सच्या, आणि त्याच्यामध्ये अजून कशाच्या जागा जास्त आहे, इंग्रजी मीडियम, आणि अजून सोबत एक गोष्ट इथून एक महत्त्वाची आहे की समाजशास्त्राच्या जागा ज्या आहेत, सोशल सायन्सच्या जागा ज्या आहेत त्या मात्र अतिरिक्त होताना दिसत आहेत. म्हणजे त्या जागाच नाही आहेत, तिथं उलट शिक्षक अतिरिक्त होत आहेत. तुम्हाला माहित नसेल तर एक गोष्ट सांगून देतो. पहिले एक टीचर अपॉइंट केला जातो, तो आय थिंक मराठी इंग्रजी किंवा वेगळ्या विषयासाठी असतो. त्याच्यानंतर मॅथ सायन्सचं पद एक रिक्त होतं जर 2 शिक्षकांची गरज असली तर, आणि ज्यावेळेस तिसरं पद लागतं तर त्यावेळेस समाजशास्त्राचं पद रिक्त होतं. तर असे खूप कमी शाळा आहेत की जिथं तिसरं पद रिक्त होतं, म्हणजे 3 शिक्षकांची गरज असते. त्याच्यामुळं जास्तीत जास्त ठिकाणी समाजशास्त्राच्या ज्या जागा आहेत त्या अतिरिक्त होताना दिसत आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला एखाद्या दिवशी हे एक्सप्लेन करून सांगेल की पदसंख्या किंवा पहिलं पद कोणाचं असतं, दुसरं पद कोणाचं असतं, तिसरं पद कोणाचं असतं, 1 शिक्षकी शाळा, 2 शिक्षकी शाळा, 3 शिक्षकी शाळा, हे मी तुम्हाला वेगळ्या एखाद्या व्हिडिओमध्ये समजून सांगेल. ठीक आहे, तर तुम्हाला हे कळालं की ठाणेमध्ये सुद्धा ज्या आहेत जागा रिक्त आहेत चांगल्या प्रकारे, ठाणे महानगरपालिकेमध्ये आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये थोडीफार पदसंख्या जी आहे ती. ठीक आहे, अशा प्रकारे मी तुम्हाला ही अपडेट सांगितल्या. या 2 अपडेट झाल्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांचा एक प्रश्न नेहमी येतोय, कोणता, की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन नेमकं कधी सुरू होणार. ठीक आहे, तर त्या संदर्भात माहिती अशी आहे बघा. अपडेट घेण्याचा प्रयत्न केलाय, तर अपडेट शासकीय लेवलवर किंवा वरिष्ठ लेवलवरून जी अपडेट येते त्यानुसार जे आहे या महिन्यामध्ये कदाचित पवित्र पोर्टलचं कामकाज जे आहे त्या संदर्भात माहिती अशी मिळते की त्यांनी असं सांगितलेलं आहे की जेव्हा हे काम सुरू होईल तर त्यावेळेस जे आहे प्रसिद्धीपत्रक येईल आणि त्यानुसार उमेदवारांना सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा जे आहे कळवलं जाईल. ठीक आहे, तर त्यामुळं उमेदवारांना जे आहे किंवा आपल्या सगळ्यांना ज्यावेळेस पवित्र पोर्टल साईट सुरू होईल आणि त्याच्यावर एक नवीन प्रसिद्धीपत्रक येईल त्यानुसार सांगितलं जाईल की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झालेलं आहे किंवा या तारखेपासून सुरू होते आणि या तारखेपर्यंत असणार आहे. तोपर्यंत आपल्याला काही हालचाल करता येणार नाही आणि आपली अशी आशा आहे की याच महिन्यामध्ये पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन शक्यतो सुरू व्हावं, कारण की हा नोव्हेंबर महिना आहे आणि येणारा पुढचा महिना लगेच डिसेंबर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे 2025 संपण्या अगोदर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया का होत नाही ती पूर्ण पार पडली पाहिजे, कारण की रजिस्ट्रेशन जर पार पडलं तर मात्र मग आपल्याला बाकीच्या प्रोसेस ज्या आहेत त्या बाकीच्या प्रोसेस एवढ्या उरत नाही. फक्त जाहिराती याव्या लागतात, जाहिराती येण्यासाठी 1-2 महिने जातील आणि मग पुढची प्रोसेस थोडी सोपी होते. ठीक आहे, भरती प्रक्रियेची जी आहे ती. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत्या. आता मी काय सांगितलं तुम्हाला, पवित्र पोर्टल सांगितलं तुम्हाला काय आहे काय नाही, रिअल सिच्युएशन जी आहे ती प्रसिद्धीपत्रक येईल त्याच्यामध्ये सूचना राहतील. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट कोणती होती, सद्यस्थितीमध्ये संच मान्यता होते, तर संच मान्यतेच्या बाबतीत. आणि एक गोष्ट सांगत राहिली, पुढचा जो व्हिडिओ आहे तो सांगणार आहे मी की कोणाला जास्त संधी असणार आहे, कोणते उमेदवार जे आहेत त्यांना जास्त संधी असणार आहे या शिक्षक भरतीमध्ये, शिक्षक भरती 2025 मध्ये. ठीक आहे, तुम्हाला कळलं असेल, तुम्हाला कळलं नाही, तुम्हाला कळणार नाही, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आणि एक कोणती गोष्ट राहिली होती अजून, एक गोष्ट होती, काय होतं तुम्ही कोणती गोष्ट बोललो तुम्ही आता, संच मान्यता जी आहे, संच मान्यता सुरू आहे. संच मान्यतेसाठी माझ्या मते यावर्षी जे आहे कदाचित मुदतवाढ मिळू शकते त्यांना. मुदतवाढ मिळाली तर जागा जास्त येतील, कारण की जी आकडेवारी येईल समोर ते आता कळेलच तुम्हाला काही दिवसामध्ये. संच मान्यता 2024-25 नुसार किती आकडेवारी समोर येते त्यानुसार आकडेवारी समोर येईल. ती आकडेवारी समोर आली तरी घाबरून जायची गरज नाही. जी काही आकडेवारी येईल 4-5 हजार, 5-6 हजार, 6-7 हजार, त्यानुसार पुढच्या टप्प्यामध्ये जर आपण समजा थोडीफार वाढून दिल्या तर जागा ते येतील. ठीक आहे, आणि ही एक रियालिटी, हार्श रियालिटी सांगून देतो तुम्हाला अजून एक, कोणती, की तुम्ही असंही एक्सपेक्ट नका करू की 30,000 पदांसाठी शिक्षक भरती होणार आहे, 30-25 हजार पदांसाठी शिक्षक भरती होणार आहे असं मनामध्ये ठेवा होप की 30,000-25 हजार पदांसाठी झाली तर आपल्यासाठी फायद्याचंच आहे. ठीक आहे, आपण आपल्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे ती, जर 25-30 हजार पदांसाठी जर भरती झाली तर. पण मात्र जी सिच्युएशन आहे, ज्यानुसार पदसंख्या रिक्त आहे त्यानुसार सुद्धा बघावं लागेल आपल्याला की किती जागा रिक्त आहे, त्यापैकी किती जागा पवित्र पोर्टलवर येत आहेत आणि कोणकोणत्या खाजगी शैक्षणिक संस्था विशेषतः जाहिराती देत आहेत आणि कोणत्या संस्था जाहिराती देत नाहीयेत. ठीक आहे, या संदर्भात पाठपुरावा होणं खूप आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे म्हणतोय मी की पदसंख्या 10 येणार, 15 येणार, 20 येणार, 25 येणार का 30 येणार, तर जेमतेम आकडेवारी आपली जी आहे स्टार्टिंग पासून तीच आहे. 15,000च्या आसपास जे आहे आकडेवारी येऊ शकते, 10-15 हजाराच्या आसपास तेवढी आकडेवारी सहजरित्या येईल. त्याच्यामुळे बिंदास राहा, ज्यांचा हाय स्कोर आहे किंवा चांगला स्कोर आहे 10,000 ते 15,000 आसपास. आणि जी पुढच्या जागा वाढतील त्या मात्र बोनस असणार आहे आपल्यासाठी, किंवा त्या मात्र आपल्याला पाठपुरावा करून आणाव्या लागतील किंवा सगळ्या गोष्टी करून आणाव्या लागतील. ठीक आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त पदांसाठी जर भरती झाली तर त्यावेळेस सगळ्यांचा फायदा आहे, सगळ्या उमेदवारांना त्या गोष्टीसाठी फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं, एक टीटीची हॉल तिकीट आलेलं आहे, दुसरं म्हणजे ठाणे जिल्हा परिषदची अपडेट बघितली,
तिसरं जे आहे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचं ते तर तुम्हाला माहित आहे. परीक्षा कधी होणार आहे 23 नोव्हेंबरला होणार आहे. नंतर मी तुम्हाला संच मान्यते संदर्भात सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवित्र फोटो संदर्भात अपडेट घ्यायचा प्रयत्न केला. ती सुद्धा अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली. ठीक आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळेल ऑल वर सेट करा. टेलिग्राम व्हॉट्सअपवर जॉईन करा जिथे मी तुम्हाला ही फाईल सेंड करेल. ठीक आहे. शक्यतो सेंड करेल तुम्हाला पूर्ण बघण्यासाठी. ओके. नाहीतर मग कदाचित नाही झाली तर व्हिडिओ बघून घ्या. हा व्हिडिओमध्ये तुम्हाला कळायला असेल. ठीक आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही चॅनलवर नसेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.